म्हाताऱ्या. ग्रॅनी आजी काय झालं? आपण आजोबांच्या रूम मध्ये का आलोय? का म्हणजे मीटिंग करायला. बस बस मज्जा येणार आहे. काय काय दादा कसा आहेस? आज कुणीतरी खूप खुश दिसतंय. बरोबर आहे. मोठी सून येणार आहे, मोठी नात येणार आहे म्हणून कुणीतरी खुश आहे. तू तर काहीच नाही. तुझ्यापेक्षा तुझी अन्नपूर्णा आहे ना, ती जरा जास्त खुश असेल हो का नाही? तिला तर असं झालं असेल, काय करू आणि काय नको, हे करू का ते करू का ते करू का. दादा जरा फास्ट घेता का? आपल्याला लवकर पोहोचायचं तिथे. आई नको काळजी करूस, त्यांना काही झालेलं नसणार. आई तुळजाभवानी आहे त्यांच्या पाठीशी. दादा ए दादा, पण खरं सांगू का, तुमचा हा जो काही आनंद आहे ना, तो आता फार काळ टिकणार नाहीये बरं का. त्याची सगळी तजवीज मी केलेली आहे. आनंदावर विरजणच घालणार आहे म्हणणं. तुला आणखीन एक गंमत सांगते. अन्नपूर्णाला तिची मोठी नात आणि मोठी सून येणार आहे असा एक फोन जो केला होता ना, कोणी केला होता? अनिका. जिची आतुरतेने वाट बघतोयस ना, ती मोठी नात येणार नाहीये. अरे खरी गंमत सांगायचीच राहिली. त्या तुझ्या मोठ्या नातीला आहे ना, आम्ही पाहिलं सुद्धा नाहीये. ही मोठी नात आहे ना, खोटी खोटी आहे. हा पण तुझी गौरी आहे ना, सुनबाई, ती मात्र माझ्या ताब्यात आहे म्हणजे होती. होती. कारण आता ती या जगात नसणार. कायमची संपली. काय? कायमची संपली म्हणजे? संपली म्हणजे साधा सोपा अर्थ कळत नाही का तुला? संपली म्हणजे ती कायमची सोपी गेली. अगं काय झालं, ह्याची मोठी सून आणि ह्याची खोटी खोटी नात इथे यायला निघाले होते. गाडीने प्रवास चालला होता आणि अचानक गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला. तो झाला म्हणजे मी आणि मग सगळं धडाम धूम. ग्रॅनी आजी याचा अर्थ ती डेड झाली? ती आय मीन गौरी का पौरी, हुएवर शी इज. गौरी पौरी. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हटल्यानंतर माणूस काय जगणार आहे का? आणि म्हणून मग एवढी आनंदाची बातमी मी माझ्या दादाला सांगायला आले. दादा सगळं संपलंय रे दादा, सगळं संपलंय संपलंय संपलंय. आता ही सगळी प्रॉपर्टी आहे ना, ती माझ्या अनेकाच्या नावे होणार आणि मग आम्ही तिघी जणी मिळून इथे राज्य करणार. ए दादा, तुला काय वाटलं रे? तुला आणि वहिनीला असंच मारून टाकणार, संपवणार असं वाटलं? हा, मी तुम्हा दोघांना अजिबात मारून टाकणार नाही. अरे तुम्हाला काय मारायचं, काय मारायचं? आधीच मेलायत तुम्ही, अर्ध मेले झालेला आहात. अर्धी लाकडं गेली आहेत तिकडे. मग तुम्हाला नाही मारणार. तुम्हाला हे असंच रडत कणत असंच आयुष्य काढायला लावणार. असंच कुथत 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 आयुष्य गेलं पाहिजे. देवा मरण दे, कामिनी मरण दे. मरण मागितलं तरी ही कामिनी तुम्हाला मरण देणार नाहीये. असंच खितपत पडून ठेवणार. कामिनीवर अन्याय केलात ना, त्याची शिक्षा तुम्हाला ही अशीच भोगावी लागणार.
आला 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 प्राण आला. शी, सोडणारच नाहीये मी, कळलं ना? नाही सोडणार. आजोबा आजोबा अहो. आजोबा आजोबा उठा. आजोबा उठा. आजोबा सावकाश. आजोबा कुठे लागलाय का तुम्हाला? आजोबा. कसं काय पडलात तुम्ही? ह्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. चला कमी. आजोबा सावकाश. सावकाश. आजोबा तुम्हाला काहीच होणार नाही. हा, तुम्ही काळजी नका करू. अरे काय काय झालं दादा? काय झालं दादा? पडलेत, त्यांना लागलंय म्हणून डॉक्टरांकडे घेऊन जा. अरे बापरे, आम्ही पण येतो ना. काही गरज नाही. रेश रेश ती गावच्या पण रेश टुगेदर. रेश गेला, आता मी पण जाते. ए तू तुला जायची काय गरज आहे? जाऊ दे ना, गेला तर. आणि त्या कमळीचं सोड ना. हे बघ, ती जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ती चढा आणि कमळी चढाय हे तुम्ही मला आज सांगताच. वाव वाव. झालं? काय करायचं ग तुझं? हा, कसं कसं तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आणि काय किती शिकवायचं? सोडून दे सोडून दे सोडून दे. मी काय म्हणते, तुला यायचंय का त्या गौरीला बघायला? रामनाम सत्य. नो नो नो. अरे आय एम नॉट इंटरेस्टेड. अगं काय करायचं हिचं? पण मला बघायचं. चल नाही. चल 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 चल. मॅम, तुमच्या पेशंटच्या बॉडीला मॉर्च्युरीमध्ये घेऊन जायचं आहे. ओ थांबा थांबा. कुठे घेऊन जातात तिला? हो असं काय? नात माझी झोपली आहे नात. ए बाळा बाळा उठून डोळे उघड सोन्या. मी आजी आजी आली तुझी. डोळे उघड, माझ्याकडे बघ एकदा. मॅम प्लीज तुम्ही शांत व्हा. आम्हाला प्लीज आमची प्रोसिजर कंप्लीट करू द्या. तुम्ही बसून घ्या. मॅम आम्हाला आमची प्रोसेस कंप्लीट करू द्या. चला. माझी नात मेली गेली. माझी नात जिवंत